मित्रांनो, मुलगी झाली हो या मालिकेमध्ये माऊ एक साधी सरळ व बोलता न येणारी मुकी मुलगी आहे। घरामध्ये तिला कधीही मुलीचं स्थान मिळालं नाही। तेवढ्यात तिला शौनकसारखा मित्र भेटला। माऊच्या भावना शौनक चांगल्या प्रकारे समजू शकला। माऊ मुकी असल्याचं सत्य देखील शौनक समोर आलं, परंतु तरीही शौनकने तिची साथ सोडलीच नाही। आता या मालिकेचा शेवट कसा होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण या मालिकेचा शेवट थोडक्यात जाणून घेऊयात। या मालिकेमध्ये माऊ आणि शौनक हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडतात। तेव्हा शौनक माऊला आपल्या मनातील सर्व काही सांगून आयुष्यभर साथ देण्यासाठी लग्नाची मागणी घालतो। माऊला देखील शौनक खूपच आवडत असतो, परंतु दोघांच्या मध्ये असते ती म्हणजे दिव्या आणि शौनकने कल्याणीला केलेलं प्रॉमिस। परंतु शौनकला दिव्या लाईफ पार्टनर म्हणून पहिल्यापासूनच आवडत नसते। तेव्हा शौनक कल्याणीला समजवण्याचा खूपच प्रयत्न करतो, परंतु राजनमुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहे। काही झालं तरी तुला दिव्याशीच लग्न करावं लागणार असे कल्याणी शौनकला ठणकावून सांगत असते। आणि तेव्हा शौनकला समजतं की रोहन पाटील विलास पाटलांचा मुलगा आहे। शौनक रोहनला आर्यासाठी लग्नाची मागणी घालतो, परंतु दोघांच्या मध्ये विलास आणि राजनची दुश्मनी आडवी येते। विलास तर खूपच गरीब असतो। आर्या रोहनपासून प्रेग्नेंट असल्याचं सत्य देखील घरच्यांना समजतं। हा सर्वांसाठी मोठा धक्का असतो। त्यातच आर्याला समजतं की रोहनला पेंटिंग येत नाही, त्याने तिला फसवलं आहे। मग तर आर्या खूपच खचून जाते आणि त्यामुळेच राजन आणि विलासच्या फॅमिलीमध्ये दुश्मनी तयार होते। तेव्हा घरातील सर्वजण आर्याला रोहनचं बाळ संपून टाकण्यास सांगतात। त्यानंतर शौनकला समजते की माऊ तर विलास पाटलांची मुलगी आहे, नोकर नाही, आणि तिला त्या घरामध्ये काहीही स्थान नाही। तेव्हा मात्र शौनकचा खूपच संताप होतो। त्याच्या मनामध्ये माऊबद्दल आणखी आदर निर्माण होतो। तर दुसरीकडे शौनक आणि दिव्याच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होते, परंतु ते सर्व शौनकच्या मनाविरुद्धच असतं। तर दिव्या माऊला त्रास देतच असते व लग्नासाठी खूपच खुश असते। तेव्हा अशी एक वेळ येते की शौनक माऊसोबत देवीच्या मंदिरामध्ये लग्न करतो व तिला घरच्यांसमोर घेऊन जातो। तेव्हा तर सर्वांना मोठा धक्का बसतो। तेव्हा शौनकने कल्याणीचा विश्वासघात केला म्हणून ती खूपच खचून जाते। शौनक तिला समजवण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा राजन शौनकला बोलतो की तुझा हा सर्व माज माझ्याच पैशांवर आहे आणि तू माझ्याच मुलीला फसवलंस। तुझी या घरामध्ये फुटकी कवडीसुद्धा नाही। त्या मुलीची या घरामध्ये राहण्याची लायकी नाही। तेव्हा सर्वजण माऊला खूपच बोलू लागतात, परंतु माऊ आपली गप्पच असते। तर शौनक सर्वांना सांगतो की ती मुकी आहे, बोलता येत नाही। तेव्हा शौनक सर्वांना सांगतो की मला अशाच एका सोज्वळ सरळ मुलीशी लग्न करायचं होतं। आम्ही दोघे एकमेकांना चांगलं समजू शकतो। माऊच माझ्यासाठी योग्य लाईफ पार्टनर आहे। दिव्या आणि माझं लग्न झाल्यानंतर कधीच पटलं नसतं। आम्ही दोघे खुश राहूच शकलो नसतो। मग अशा लग्नाला अर्थच काय? मी माझ्या आवडीच्या मुलीशी लग्न केलं आणि मला वाटत नाही ती माझी चूक आहे, तो तर माझा अधिकार आहे। ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो। तेव्हा राजन माऊला घराबाहेर काढतो, परंतु शौनक सांगतो माझ्या बायकोला बोलण्याचा तुमचा काहीच अधिकार नाही। ती या घरात राहणार नसेल तर मी पण हे घर सोडून जाणार। मला तुमची फुटकी कवडीसुद्धा नको। मी माझ्या आईचं व बायकोचं पोट भरू शकतो। शौनक कल्याणीला आपल्यासोबत येण्याची विनंती करतो, परंतु कल्याणी ऐकत नाही। शौनक माऊला घेऊन शून्यापासून आपला नवीन संसार उभा करतो। या नवीन संसारामध्ये माऊ आणि शौनकला खूपच अडथळे येतात, परंतु माऊची साथ त्याला असतेच। राजन आणि दिव्या शौनक व माऊचा बदला घेण्याचा खूपच प्रयत्न करतात, परंतु माऊ नेहमीच आपल्या कुंकवाचं रक्षण करते। काही दिवसांनी कल्याणी देखील शौनकला माफ करून त्याच्याकडे राहण्यासाठी जाते। तर दुसरीकडे रोहन खूपच फालतू मुलगा होतो। विलासला तो पूर्णपणे रस्त्यावर आणतो। तर विलास पाटील उपाशी मरू लागतो। तेव्हा माऊस त्याला सांभाळते। तेव्हा विलासच्या डोळ्यांवरील मुलगाच वंशाचा दिवा असतो ही म्हण पूर्णपणे पुसून जाते। तर विलास माऊ व शौनकची माफी मागून माऊचा मुलगी म्हणून स्वीकार करतो। आणि मित्रांनो, माऊच्या आयुष्यातील तो आनंदाचा क्षण असतो। माऊ सर्व काही शिकून शौनकला कामामध्ये मदत करते। दोघेही एक नवीन कंपनी उभी करतात। तर माऊ स्वतः हॉटेलची मालकीण असते।
त्यानंतर माऊ आणि शौनकला मुले होतात. दोघांचा संसार एकदम सुखाचा होतो. माऊचा मुकेपणा दोघांच्या आयुष्यामध्ये कधीही आडवा येतच नाही. पूर्वीची माऊ आता पूर्णपणे बदललेली असते. तर मित्रांनो, मालिकेचा शेवट होण्यासाठी अजून खूपच वेळ आहे. तुम्हाला या मालिकेचा शेवट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या मराठी नाती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.